हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सी लँग्वेजमधले सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सांगणार आहे, इम्पॉर्टंट प्रोग्राम्स सांगणार आहे. सी लँग्वेजचे जे काही इम्पॉर्टंट प्रोग्राम्स आहेत, जे की 11 तारखेच्या पेपरला तुम्हाला येऊ शकतील, येईन त्या सी लँग्वेजच्या पी आय सी सब्जेक्टच्या पेपरला सी लँग्वेजमध्ये येणारे सर्व क्वेश्चन्स मी तुम्हाला आज सांगणार आहे, जे की हे क्वेश्चन येऊ शकतील. मित्रांनो, ह्याच्या आधी मी क्वेश्चन सांगितले होते, IMP क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ते तर होते आपले थिअरीचे. आणि आता सांगणार आहे मी तुम्हाला प्रोग्राम कोणकोणते येऊ शकतात, म्हणजे कशाप्रकारे प्रोग्राम विचारले जाऊ शकतात. ते प्रोग्रामवाले क्वेश्चन आज मी तुम्हाला सांगणार आहे, जे की महत्त्वाचे आहेत. पहा, तर थोडेसे क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्याबद्दल थोडं इन्फॉर्मेशन देत राहतो, जेणेकरून तुम्हालाही समजून जाईल की काय चालू आहे काय नाही. तर पहिला प्रोग्राम बघूया आपण. पहिला प्रोग्राम काय आहे आपला, राईट ए प्रोग्राम टू ॲक्सेप्ट द व्हॅल्यू ऑफ इयर ॲज इनपुट फ्रॉम यूजर अँड प्रिंट वेदर इट इज लीप इयर ऑर नॉट. आता मित्रांनो, ह्याच्यात आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. सीचा व्हॅल्यू घ्यायची आपल्याला, इयर म्हणजे एखादं वर्ष घ्यायचं आहे आपल्याला यूजरकडून, म्हणजे 2007, 2008 असे वर्ष घ्यायचे आहेत आणि ते लीप इयर आहे का नाही हे सांगायचं आहे. म्हणजे हे प्रोग्राम आपण याच्या आधी लेक्चरमध्ये घेतलेला आहे. जर ते लेक्चर्स बघितले नसते ना आपले, तर ते बघून घेत चला. लीप इयरचा प्रोग्राम ह्याच्या आधी आपण घेतलेला आहे. तर लीप इयर म्हणजे कोणता इयर, जे की डिव्हिजिबल राहतो 4. म्हणजे आता 2007 आहे. 2007 जर कम्प्लिटली डिवाईड झाला 4नी, तर तो लीप इयर असतो. 4नी का म्हणून डिवाईड करायचं, कारण की प्रत्येक लीप इयर हे 4 वर्षानंतर एकदा येतो. 4 वर्षानंतर एकदा लीप इयर येतो, म्हणून 4ने डिवाईड करायचं. जे काही युजरनी इयर एंटर केलं आहे ते, आता युजरनी हा इयर एंटर केला आहे समजा, तर ते इयरला 4ने डिवाईड करायचं. मग ते आपल्याला समजून येईल की लीप इयर आहे का नाही, हे या प्रोग्राममध्ये बघायचं आहे. आपल्याला सीचा प्रोग्राम लिहायचा आहे मित्रांनो ह्याचा. तर हे प्रोग्राम आपण आपल्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, करून दाखवलेलं आहे. स्वतः मी माझ्या हाताने टाईप करून तुम्हाला दाखवलेलं आहे आणि रन करूनसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता. हे प्रोग्राम एक्झाममध्ये 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. तर दुसरा क्वेश्चन बघूया. राईट ए प्रोग्राम टू एंटर, एक मिनिट, राईट ए प्रोग्राम टू एंटर बेस सॅलरी. प्रोग्राम लिहायचा आहे आपल्याला, जिथं यूजर म्हणजे कोण, एम्प्लॉई, यूजर एंटर करणार त्याची सॅलरी. मग त्याच्यानुसार आपण त्याची काय कॅल्क्युलेट करायची, ग्रॉस सॅलरी कॅल्क्युलेट करायची, त्याची ग्रॉस सॅलरी. आता मित्रांनो, इथं ग्रॉस सॅलरीचा काय फंड आहे ते सांगतो मी तुम्हाला. इथं टी ए दिसतंय आणि इथं DA दिसतंय. मित्रांनो, इथं क्वेश्चनमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. TAच्या पुढी 5% आहे ना, आता इथं DAच्या पुढी 15% आहे. 15% आहे असं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. तिथं टायपिंग मिस्टेक झाली, प्रिंटिंग मिस्टेक. तर ते समजून घ्या मित्रांनो. फक्त इथं पर्सेंटेजच्या पुढी 15% आहे. TA किती, 5%, DA किती, 15%. तर मित्रांनो, ग्रॉस सॅलरीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ग्रॉस सॅलरी आपल्याला काय काढायचं आहे, ग्रॉस सॅलरीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे. काय आहे, बेसिक सॅलरी प्लस TA प्लस DA. बेसिक सॅलरी प्लस ग्रॉस सॅलरी प्लस DA. आता मित्रांनो, बेसिक सॅलरी जो यूजर एंटर करेन ते, त्याच्यावर 5% TA ट्रॅव्हलिंगसाठी असतो हे TA, आणि हे DA वाढत्या खर्चासाठी DA 15%. हे सगळं टोटल केल्यानंतर आपल्याला ग्रॉस सॅलरी भेटते मित्रांनो. मग त्याची ॲडिशन करून प्रोग्राम लिहून दाखवायचा आपल्याला की ग्रॉस सॅलरी फाइंड आउट करायची. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता हे तिसरा क्वेश्चन, राईट ए प्रोग्राम टू परफॉर्म ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ 2 इंटिजर नंबर्स. A आणि B वरती इंटिजर नंबर घ्यायचे आणि त्यांचं ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन परफॉर्म करायचं. हे सुद्धा 4 मार्काला आणि ह्याच्यावरचा सुद्धा 4 मार्काला प्रोग्राम येऊ शकतो. इथपर्यंत समजलं मित्रांनो. आता पुढचं बघूया. राईट ए प्रोग्राम
युजिंग स्विच केस स्टेटमेंट टू चेक वेदर द एंटर नंबर इज वॉवल ऑर कन्सोनंट. मित्रांनो वॉवल कोणते? AEIOU, AEIOU. आणि कन्सोनंट कोणते? हे AEIOU सोडून बाकी सगळे 26 अल्फाबेटमधले AEIOU सोडून 5 अल्फाबेट सोडून बाकी सगळे कन्सोनंट झाले. आणि वावल कोणते? AEIOU. हे तर तुम्हाला माहितीच असेल. मग मित्रांनो इथं प्रोग्राम कसा लिहायचा आहे? स्विच केस स्टेटमेंटचा वापर करायचा आहे. स्विच केस स्टेटमेंटचा वापर करून प्रोग्राम लिहायचा. हे सुद्धा प्रोग्राम आपण केलेले आहेत. यामधले सगळे प्रोग्राम A to Z प्रोग्राम आपण केलेले आहेत. तर तुम्ही ते बघून घेऊ शकता. तर चला तर नेक्स्ट क्वेश्चन काय आपला? डिस्प्ले ए मॅसेज 10 टाइम्स. MSBT मॅसेज हा 10 टाइम डिस्प्ले करायचा आहे. मित्रांनो हे तर प्रिंट एफचा वापर करून त्याला फॉर लूप लावून डिस्प्ले करता येते. इथं कोणता लूप वापरायचा आहे? फॉर लूप वापरायचा आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता खाल्ला प्रोग्राम. राईट ए प्रोग्राम टू चेक वेदर द एंटर नंबर इज इवन ऑर ऑड. मित्रांनो इथं 2 प्रकारे प्रश्न विचारू शकतो. ह्याचा अल्गोरिथमसुद्धा विचारला जाऊ शकतो. इवन ऑन ऑडचा अल्गोरिथम. किंवा याचं काय विचारलं जातो? राईट ए प्रोग्राम टू एंटर नंबर. युजर काय करणार? एंटर करणार नंबर आणि तो नंबर इवन आहे की ऑड आहे ही अशी कंडिशन देऊन आपल्याला बघायचं आहे, सॉल्व करायचं आहे, हा प्रोग्राम लिहायचा आहे. तर मित्रांनो प्रोग्राम पेपरमध्ये कसे लिहायचे तुम्हाला माहिती आहे का? प्रोग्राम पेपरमध्ये कसे लिहायचे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? जर तुमचा पेपर समजा असा तर हे समजा जर तुमचा हे पेपर आहे तर प्रोग्राम तुम्ही इथून स्टार्ट केला ना तर तो पूर्ण पेजवर बसला पाहिजे. अर्धा प्रोग्राम इथून स्टार्ट करता आणि अर्धा प्रोग्राम दुसऱ्या पेजवर लिहिता. तसं नका करू. फ्रेश पेजवर नवीन प्रोग्राम लिहित चला जेणेकरून ते चांगलं दिसतंय मित्रांनो. आणि जो कोणी चेक करणार आहे त्यालासुद्धा तो इम्प्रेशन चांगलं पडते त्याच्यावरसुद्धा. त्याचा अल्गोरिथमसुद्धा विचारला जाऊ शकतो इवन ऑडचा. त्यानंतरचा क्वेश्चन राईट ए प्रोग्राम टू चेक एंटर्ड नंबर इज प्राईम ऑर नॉट. प्राईम नंबर कोणते नंबर? प्राईम नंबर म्हणजे जे की स्वतःच्या टेबलमध्ये 1च्या किंवा इटसेल्फ म्हणजे स्वतःच्या 1च्या किंवा स्वतःच्या ह्या दोन्हीच्या टेबलमध्ये येणारेच नंबर ते प्राईम असतात. आता 11 बघा 11 प्राईम नंबर आहे का? हो 11 प्राईम नंबर आहे. कसं काय? 11 1च्या टेबलमध्ये येते आणि स्वतःच्याच टेबलमध्ये येते, बाकी कोण्याच टेबलमध्ये येत नाही. त्यामुळं 11 हा प्राईम नंबर आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो. आता पहा आपल्याला 3चा टेबल लिहायचा आहे. 3चा टेबल लिहायचा आहे. हे पहा राईट ए प्रोग्राम टू प्रिंट 3चा टेबल ऑफ 3 म्हणजे 3 × 3 कसं लिहायचं आहे माहिती का? 3 × 3 = 1 नाही सॉरी 3 × 3 3 3 1 जा 3 3 2 जा 6 3 3 जा 9 असा टेबल 10पर्यंत लिहायचा आहे मित्रांनो. तर हा सुद्धा प्रोग्राम मी तुम्हाला घेतलेला आहे. सर्व प्रोग्राम्स मी यातले घेतलेले आहेत तुम्हाला. आणि तुम्हाला हे सर्व प्रोग्राम्स यायला पाहिजेत आणि इम्पॉर्टंट आहेत म्हणूनच मी सांगत आहे. नसते तर मी सांगितलं कशाला असतं. सर्व इम्पॉर्टंट प्रोग्राम आहेत म्हणून मी सांगितलेले आहेत आणि सर्व प्रोग्राम घेतलेले आहेत. आपण एकदा एका होऊ ना सर्व प्रोग्राम घेतलेले आहेत. मित्रांनो हा प्रोग्राम बघा रिव्हर्स करायचं आहे या नंबरला 1 2 3 4 1 2 3 4 याला रिव्हर्स करायचं आहे. रिव्हर्स करायचे म्हणजे काय करायचं? उलटं करायचं. 4 3 2 1 आउटपुटला काय पाहिजे आपल्याला? 4 3 2 1. इनपुट काय आहे? 1 2 3 4 असं. राईट ए प्रोग्राम टू रिव्हर्स द गिवन इंटिजर नंबर. या इंटिजर नंबरला रिव्हर्स करायचं आहे. काय? रिव्हर्स फंक्शन वापरायचं प्रोग्राममध्ये. झालं मग रिव्हर्सच होणार. नसता मग डिस्प्ले करताना उलटं डिस्प्ले करायचं. ॲरेला उलटं डिस्प्ले करायचं. कसं डिस्प्ले करायचं? डिक्रिमेंट ऑपरेटर वापरून डिस्प्ले करायचं. हे सुद्धा प्रोग्राम आपण घेतलेले आहेत. राईट ए प्रोग्राम टू फाइंड लार्जेस्ट नंबर बिटवीन 3 नंबर्स. 3 नंबर दिलेले राहणार तुम्हाला A, B आणि C. या तिन्हीपैकी कोणता लार्जेस्ट आहे हे सांगायचं आहे. म्हणजे कंडिशन लावायची. हे अशी कंडिशन लावायच्या. जर A ग्रेटर देन असेल तर A डिस्प्ले होणार, B ग्रेटर देन असेल तर B, C ग्रेटर देन असलं तर C. अशी कंडिशन लावून इफ एल्सच्या कंडिशन लावून तुम्हाला हे डिस्प्ले करायचं आहे. हे सुद्धा आपण केलेलं आहे. हा प्रोग्रामसुद्धा बघितलेला आहे. फिबोनाची सिरीजचा प्रोग्राम मित्रांनो. फिबोनाची सिरीज म्हणजे काय? मित्रांनो की अशी सिरीज जे की पहिल्यांदा 0 आणि 1 पासून स्टार्ट होते आणि मग 0 + 1 1 त्यानंतर 1 + 1 2 2 + 1 3
3 + 2 5, 5 + 3 8 ही सिरीजला म्हणतात फिबोनाची सिरीज मित्रांनो. या सिरीजलाच फिबोनाची सिरीज म्हणते. आणि 8 + 5 13 या सिरीजलाच मित्रांनो फिबोनाची सिरीज म्हणते. जिथपर्यंत मला डिस्प्ले करायचं तिथपर्यंत याचा सुद्धा प्रोग्राम आपण बघितलेला आहे. आणि 5 स्टारचा क्वेश्चन आहे फिबोनाची सिरीजचा, 5 स्टारचा फिबोनाची सिरीजचा 5 स्टारचा क्वेश्चन आहे. फॅक्टोरियल नंबरचा 5 स्टारचा क्वेश्चन आहे. आणि मॅट्रिक्सचा एक 5 स्टारचा क्वेश्चन आहे. मी ज्याला 5 स्टारचे क्वेश्चन म्हणत आहे ते प्रोग्राम तर तुम्ही सोडूच नका, ते प्रोग्राम करून जा. इवन ऑडचा एक 5 स्टारचा प्रश्न आहे. इवन ऑडचा किती झाले 5 स्टारचे 5 स्टारचे क्वेश्चन किती झाले. इवन ऑडचा एक, हे दुसरा फिबोनाचीचा, त्यानंतर हे मॅट्रिक्सचा तिसरा, आणि हे स्ट्रक्चरचा चौथा, आणि हे ॲरे एलिमेंट डिस्प्ले करायचा 5वा. असेंडिंग ऑर्डरमध्ये करा किंवा कसेही करा, ॲरे एलिमेंट डिस्प्ले करायचा 5वा. ॲरेवरती क्वेश्चन येणार म्हणजे येणार 100%. इथपर्यंत तुम्हाला समजेल हे 5 स्टार मार्कवाले क्वेश्चन आहेत. चला तर कुठपर्यंत झालं तर आपलं राईट ए प्रोग्राम टू फाईंड वेदर द नंबर इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. इथं नॉट लिहिलं आहे, पण इथं निगेटिव्ह असलं तरी जमलं असतं. पॉझिटिव्ह नंबर कोणते, जी नंबर लाईन राहते. आता ही नंबर लाईन आहे, या नंबर लाईनच्या 0च्या इकडले नंबर सगळे पॉझिटिव्ह राहतात, इकडले नंबर, आणि इकडले नंबर सगळे निगेटिव्ह राहतात. माहिती का, इकडले पॉझिटिव्ह राहतात, इकडले निगेटिव्ह राहतात. मग मित्रांनो जर नंबर जर लेस दॅन 0 असेल तर तो काय झाला निगेटिव्ह, आणि नंबर जर ग्रेटर दॅन 0 असेल तर तो काय झाला पॉझिटिव्ह. मग इथं इफ एल्सची कंडिशन लावावं लागेल, इफ एल्सची कंडिशन तुम्हाला लावावं लागेल तो प्रोग्राम सॉल्व करायला. राईट ए प्रोग्राम टू डिस्प्ले सम ऑफ इवन नंबर्स बिटवीन 1 to 20. 1 to 20 मधले सर्व इवन नंबरचा सम डिस्प्ले करायचे. खूप इझी. हे पहा 5 स्टारचा क्वेश्चन. राईट ए प्रोग्राम फॉर ॲडिशन ऑफ 2 3x3 मॅट्रिक्स. 3x3 मॅट्रिक्स, 2 मॅट्रिक्स असणार मित्रांनो, एक मॅट्रिक्स हा, एक मॅट्रिक्स हा, 3x3 2 मॅट्रिक्स असणार. यांचं ॲडिशन करायचं परफॉर्म. हे सुद्धा आपण बघितलेलं आहे जेव्हा आपण 2 डायमेन्शनल ॲरे बघत होतात तेव्हा हा सुद्धा प्रोग्राम मी घेतलेला आहे, आणि खूप चांगल्या पद्धतीने मला एक्सप्लेनसुद्धा करून सांगितलेला आहे. तर होप की तुम्हाला समजलं असेल ते प्रोग्राम तेव्हा. त्यानंतर आता स्ट्रक्चर. हे पहा स्ट्रक्चरवर कसे क्वेश्चन येतात. डिक्लेअर स्ट्रक्चर इम्प्लॉई नावाचा स्ट्रक्चर बनवायचा आहे. त्यानंतर त्याचे ॲट्रिब्यूट्स काय, इम्प्लॉई नेम, इम्प्लॉई ID आणि इम्प्लॉईचे सिटी. किती इम्प्लॉईसाठी, 5 इम्प्लॉईसाठी. म्हणजे काय, ॲरे वापरावं लागेल आपल्याला 5 इम्प्लॉईसाठी डिस्प्ले करायला. ॲरेची कंडिशन लेस दॅन 5 द्यावं लागेल. कळलं का मित्रांनो, 5 इम्प्लॉईसाठी डिस्प्ले करायला. स्ट्रक्चर काय आहे, इम्प्लॉई आहे. आता मित्रांनो इथं इम्प्लॉईवर स्ट्रक्चरवर प्रश्न येणार, पण इम्प्लॉईवरच येणार का, इम्प्लॉईवर बी येऊ शकते, पण इम्प्लॉईवर नाही बी येऊ शकत. म्हणजे कसं, इम्प्लॉईच्या जागी स्टुडंट देणार. स्टुडंटचे ॲट्रिब्यूट्स काय देणार, स्टुडंट नेम, स्टुडंट रोल नंबर, स्टुडंट ID, स्टुडंट किंवा वेगवेगळ्या गोष्टी. तर ती किती स्टुडंटसाठी, 5 स्टुडंटसाठी डिस्प्ले करायचे असं प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग प्रश्न फिरून विचारले जातात पेपरमध्ये. तर त्या ठिकाणी जो स्ट्रक्चर तुम्हाला बनवायला सांगितलं आहे तो स्ट्रक्चर तुम्ही बनवायचा. नेक्स्ट क्वेश्चन, राईट ए प्रोग्राम टू फाइंड ॲरे ऑफ सर्कल. ॲरे ऑफ सर्कल फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला राहतो 2πr. 2πr पायची व्हॅल्यू काय 22/7 म्हणजे 3.14. तर 2πr हा फॉर्म्युला लक्षात राहू द्यायचा. ॲरे ऑफ सर्कल फाइंड आउट करायचं त्याच्यानुसार. हे सुद्धा आपण प्रोग्राम केलेले आहेत, A to Z प्रोग्राम केलेले आहेत. असं कोणताच प्रोग्राम नाही की यामधला आपण केलेला नाही. जर तुम्ही आपले लेक्चर्स पहिल्यापासून फॉलो करीत असताल तर तुम्हाला माहितीच असेल. मित्रांनो आताही वेळ गेलेली नाही, लेक्चर्स फॉलो करीत बसा. दिवस रात्र आपले लेक्चर्स बघत चला. आणखीन 3-4 दिवस आहेत तुमच्या पेपरला, तर आपले लेक्चर्स पाहत चला. प्लेलिस्ट अवेलेबल आहे सी लँग्वेजची पूर्ण. तर जे कोणतं युनिट तुम्हाला समजलं नाही, युनिट वाईज बघा. युनिट तुम्हाला जे कोणतं समजलं नाही ते बघा. युनिट वाईज मी अपलोड केलेलं आहे. प्रत्येक युनिट इझी लँग्वेजमध्ये, मराठी लँग्वेजमध्ये समजून सांगितलेलं आहे. आता पहा हे काय, राईट ए प्रोग्राम टू एक्सेप्ट 10 एलिमेंट इन ॲरे. ॲरेमध्ये 10 एलिमेंट एक्सेप्ट करायचे आणि अरेंज करायचे त्यांना असेंडिंग ऑर्डरमध्ये, ग्रेटर दॅन ऑर्डरमध्ये, असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे त्यांना. किती सोपं आहे मित्रांनो, असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करण्यासाठी हा प्रोग्राम आहे. किती सोपं आहे मित्रांनो. 5 स्टारचे क्वेश्चन कळाले का तुम्हाला. हे 3x3 मॅट्रिक्सवाला, त्यानंतरनी हा स्ट्रक्चरवाला, हा ॲरेवाला एक झाला, इवन ऑडवाला
इवन ऑडवाला आणि हे घ्या लार्जेस्ट नंबर आणि फिबोनाची सिरीज. आणि मित्रांनो आणखीन एक महत्त्वाचा प्रोग्राम माझ्याकडून इथं टाकायचा राहून गेला, फॅक्टोरियल ऑफ नंबर. फॅक्टोरियल रिकर्सिव्ह फंक्शनचा रिकर्सिव्ह फंक्शनचा फॅक्टोरियलचा प्रोग्राम FACTORIAL फॅक्टोरियलचा प्रोग्राम हा सुद्धा माझ्याकडून राहून गेला. फॅक्टोरियलचा प्रोग्राम म्हणजे कोणता प्रोग्राम किंवा असा प्रोग्राम जे की नंबर दिला, समजा 2, 5, 6 या नंबरचं फॅक्टोरियल काढायला सांगितलं. मग काय करणार, 2 × 5 × 6 असं करणार तुम्ही. 2 × 5 × 6, 5 6 जा 30, 32 जा 60, हे झालं 60. हे झालं ह्याचा फॅक्टोरियल नंबर. कळलं मित्रांनो? असं फॅक्टोरियल काढायला सांगतो, तो सुद्धा प्रोग्राम रिकर्सिव्ह फंक्शनचा प्रोग्राम म्हणजेच फॅक्टोरियलचा प्रोग्राम. मग मी तो 4थ्या युनिटमध्ये जेव्हा मी रिकर्सिव्ह फंक्शन शिकवित होतो तेव्हा मी फॅक्टोरियलचा प्रोग्राम त्याच्यात शिकविलेला आहे. हा सुद्धा 5 स्टारचा क्वेश्चन आहे. तर एवढे क्वेश्चन्स करून जा मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला प्रोग्राम्सची भीती वाटणार नाही. जे काही प्रोग्राम्स आहेत तुम्हाला ते समजून जातील. आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा, जेणेकरून मी तुम्हाला ही व्हॉट्सअपवरती शेअर करून देईन. तसं तर काही टेन्शन नाही. पण आपली मी पोस्ट टाकतो, ह्याचा पोस्टसुद्धा टाकतो मी, टेन्शन घेऊ नका. फक्त इथं पर्सेंट करताना पर्सेंट डी करा. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. मी सांगितलेले प्रोग्राम्स लक्षात आले असतील. ते सर्व करून जा आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. बाय बाय.